हॅलो सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. इथे आमचा बेड तुटलाय आणि बेड तुटलाय म्हणून 2 दिवस झाले मी त्या बेडच्या मागे लागली. कसं जोडायचं मला काही शेवटी जमलंच नाही. मग गुरुवार होता आणि गुरुवारी मला उपवास होता, पूजा मांडायची होती आणि यांना सुट्टी असल्या कारणाने मग ह्यांनीच बेड जोडून टाकला. चला असो. आमच्या इकडे ना सध्या बिबट्याचं वातावरण खूप डेंजर असताना सुद्धा आता माकडं येत आहेत आणि हे वानर बघा. मम्मी ते आलं आपल्याकडे. चल ना तू ते काय नाही ते करीत. वानर होतं म्हणून व्हिडिओ शूट केला. जर याच्या जागी बिबट्या असता तर मी काय केलं असतं. असो, गुरुवारचा दिवस होता आणि छान अशी आंघोळ वगैरे झाली. खरं तर आहे ना सकाळी सगळंच आवरलं होतं, पण केस वगैरे काय व्यवस्थित पुसायला वगैरे वेळच भेटत नाही, कारण की आर्यनचं स्कूल असतं आणि त्याचा टिफिन वगैरे रेडी करायचा असतो, त्याला रेडी करायचं असतं. त्याचा तो रेडी होतो तरी सुद्धा. असो, काही हरकत नाही. मग मी निवांत असं तो स्कूलला गेल्याच्या नंतर आहे ना मी इथे मस्त असे केस वगैरे छान पुसून घेतले. नंतर म्हटलं थोड्या वेळ अजून थोडंसं वाळून द्यावं, कारण ओले होते. मग छान असं इथं धुवून धावून घेतलं होतं, कारण की धूळ रोजच होती. तर पाणी वगैरे ओतलं की जरा फ्रेश वाटतं. पाणी टाकून असं खराट्याने झाडून झुटकून घेतलं. नंतर तुळशीला पाणी वगैरे टाकून घेतलं आणि पाटावरती नाही का पाणी त्याच्या खालनं येतंय, जरा माती वगैरे अजून त्याच्यामध्ये ऍड करावी लागेल. मग नंतर आणि ते पण काय उपयोगीचं नाही राहायचं. मग म्हटलं बघूया नंतर त्याच्या खाली काहीतरी ठेवेल. नंतर मग असं इथं देवघर सगळं बाजूला काढून घेतलं आणि छान असं पुसून घेतलं, झाडून घेतलं. आणि ते डाग निघत नव्हते तर मग घासणीने घासून घेतलं होतं, म्हणून अजून पुसून घेतलं. त्याच्यानंतर मग पूर्ण किचन पुसून घेतलं. हॉल वगैरे आधीच पुसून झाला होता, बेडरूम पण पुसून घेतली होती आणि कपडे पण धुवायचे बाकी होते. आता बरंच काम निघालं होतं आणि यांना सुट्टी होती म्हणून मला खूप जास्त मदत झाली, तुम्हाला सांगते पुढे. आणि इथे मग खूप छान असं प्रकारे पुसून घेतलं आणि समोर पाट वाळू घातला काढून, कारण हे बोलले पाट खराब होईल. मी ठेवला बाजूला. आणि तो पूजेला बघूया आता आतमध्ये घरात कशाला उपयोग, कारण की उन्हामध्ये सुकल्याशिवाय ते काही व्यवस्थित राहणार नाही, व्यवस्थित होणार नाही आणि तो फुगू पण शकतो. थोडा वेळ उन्हामध्ये ठेवला होता. नंतर छान असं पुसून झालं इथं आणि मग पटकन ड्रेस वगैरे चेंज केला, कारण की गाऊन वगैरे असला मॅक्सी वगैरे तर ते पूजा मांडायला बरं वाटत नाही. साडी नेसायची होती पण साडी नेसायला तितका वेळच नव्हता. खरं तर वेळेचा प्रश्न येत नाही, तसं तर रोजच मी साडी नेसतच असते. पण आहे ना कपडे वगैरे धुवायचे बाकी होते आणि यांचे कपडे जास्त होते, ड्युटीचे वगैरे कपडे जास्त होते आणि मला ते सगळं साडीवरती नाही जमत, परत चेंज करा म्हणजे खूपच वेळ जातो, म्हणून मी साडी नेसलेच नाही इथे. नेहमी मी हे व्रत करते, म्हणजे हे जसं मला कळतंय ना, जसं माझी मम्मी आधी करायची, जसं मी स्कूलला होते म्हणा, म्हणजे कॉलेजला पण होते आणि स्कूलला असल्यापासून म्हणजे बघा जेवढं मला जिथून मला कळायला लागलं ना की मम्मी ही पूजा का करते कशी करते, तेव्हापासून मी हे करायला लागलेली आहे. आणि आमच्या घरचे सगळेच अशी पूजा करतात, जेंट्स लोक पण करतात. आता यांना तर गुरुवार होतेच पहिले साईबाबाचे, पण मध्ये त्यांनी मोडले तर मग त्यांनी काही केलं नाही, पण पूजेसाठी मला खूप मदत करतात आणि पूजा पण मनोभावे असं करू लागतात. आरती म्हणा, कहाणी वाचणं म्हणा, हे सगळं मला करावं लागत असते. हे लग्न झाल्याच्या नंतर माझ्या सासरची पद्धत वेगळी होती पूजा मांडण्याची, आणि लग्नाच्या आधी माझी मम्मी सिंपल साधी पूजा मांडायची, जास्त काही सोंग डोंग नसायचं. नारळ कलशावर ठेवून तसंच असायचं पूजा, आणि एक मूर्ती किंवा एक फोटो असा ठेवायची आणि सगळे फळं वगैरे मांडून असं मम्मी अशी पूजा करायची. आम्ही पण तसंच पूजा करत होते. पण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं इकडं कशी पूजा करतात, त्यांच्या पद्धतीने पूजा मांडायला लागले. कारण की त्यांनी मग मला बरंच काय काय आणून द्यायच्या, मुखवटा आणून द्यायच्या, नारळाला असा मुखवटा लावायचा, नथ घालायची, त्याला मंगळसूत्र घालायचं. असं तर मी मम्मीच्या तिकडे कधी करत नव्हते. पण जेव्हापासून मला पण ते आवडायला लागलं नाही का, म्हणजे शृंगार करायचा देवीचा असं छान, महालक्ष्मीला व्यवस्थित मंगळसूत्र, गजरा, बरंच काय काय. म्हणजे इकडे तर नव्हती करत तसं काही, सिंपल पूजा होती. पण लग्न झाल्याच्या नंतर सासूबाईंनी मला सांगितलं त्याप्रमाणेच मग मी ते फॉलो केलं आणि तसंच आजपर्यंत करत आलेली आहे. आणि तुम्हाला पण कसं वाटलंय ना ही कमेंट करून नक्की सांगा, ही पूजा कशी वाटली तुम्हाला. तुम्ही अशीच पूजा मांडणी करता का सिंपल नारळ मांडून कळशावर वगैरे. आता तुम्ही इथे पाहू शकता, इथे ना कलश बिलकुल दिसत नाहीये, पण मी जेव्हा तुम्हाला म्हणजे आता दाखवलं ना त्याच्यामध्ये आहे कलश. खूप छान असं त्यात हळदी कुंकू टाकलं, पाण्यामध्ये सुपारी टाकली, 1 रुपया टाकला, फूल टाकलं आणि मग त्याच्यावरती खाऊची पानं असतात ना, आपण नागिनची पानं बोलतो, खाऊची पानं पण बोलतो. मग ते 5 पानं पूर्ण बाजूनी मांडण्यापेक्षा मी बॅक साईडनीच देवीच्या मांडून घेतले आणि नंतर मग त्याच्यावरती नारळ ठेवलं. नारळ ठेवल्याच्या नंतर यांनी मला मस्त असं त्याचा खाली जो असतं ना साडी म्हणतात तर ते नव्हती, पण मी ते काही नेसवली नाही, पण असं आयतं माझ्याकडे होतं देवीसाठी, तेच मी हे केलेलं आहे. आणि कंटिन्यू तेच असतं, चेंज मी केलं नाही कधी. पण बघू पुढे मी चेंज करणार आहे, वस्त्र म्हणतात त्याला, ते चेंज करणार आहे. ते आयतं भेटतं बघा,
त्याच्यानंतर मुखवटा पण आयताच भेटला होता आणि तो म्हणजे आपण नाही लावला तरी चालतंय, लावला तरी चालतंय, चांगलंच आहे. किंवा नारळाला सुद्धा आपण आता मस्त हळदी कुंकू लेपन लावून, हळदी कुंकू मस्त मळवट भरून, मग नथ कानातले असं छान आपण करू शकतो, ज्याच्या त्याच्या पद्धतीने, ज्याच्या त्याच्या परंपराने, ज्याला जसं आवडतं तसं. पण फक्त पूजा इथं मनोभावाने करायची असती, श्रद्धेने करायची असती. ती तुम्ही साधी मांडा किंवा सोंगडोंग करून मांडा, देवापर्यंत पोहोचती म्हणजे पोहोचती. यांनी माझ्यासाठी इथे मस्त असा गजरा आणला होता, पण मी तो काय माळणार नव्हते, कारण की म्हटलं जर तुम्ही वेणी आणली असती तर देवीला माळली असती. मग मी देवीलाच वरतून सोडला तो गजरा. खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. आणि यांनी पण मला खूपच मदत केली, कारण की मी न सांगता म्हणजे मी त्यांना गजरा वगैरे काही सांगितला नव्हता. आर्यनला स्कूलला सोडायला गेल्याच्या वेळेस त्यांनी पानं, फळं आणि सगळं नारळ वगैरे आणून दिलं, पण त्यात गजरा मी सांगितलाच नव्हता. ते मनाने माझ्यासाठी घेऊन आले. खूप छान वाटलं. जेव्हा माझ्या सासूबाई होत्या ना, तेव्हा त्या आणायच्या मला असे वेणी, फुलं, गजरा असं सगळं आणून द्यायच्या. तर त्या आता नाही आहेत, वारलेले बरेच दिवस झाले. 2016ला त्या वारल्या. तर त्या होत्या तेव्हा काही अडचण म्हणजे काही गोष्टीची कमतरताच नव्हती. सगळं पूजेचं सगळं वेळच्या वेळी व्यवस्थित सगळं करून देत होत्या, आणून देत होत्या. मग मिस्टरांना आता सांगितलं, मग आर्यनच्या पप्पाला सांगितलं का तेच पण सगळं व्यवस्थित आणून देतात. बऱ्यापैकी पूजा मांडून घेतली. रांगोळी काढायची होती, मग मी रांगोळी काढायला लागले, कारण की काय झालं, स्वयंपाक पण बाकी होता, कपडे धुवायचे पण बाकी होते. इथे मी 10 वाजता म्हणजे 9:30 वाजता हे 9ला आर्यनला स्कूलला सोडलं, 9:30 वाजेपर्यंत हे घरी आले सगळं घेऊन. त्याच्यानंतर पूजा मांडली. 10 पर्यंत माझी पूजा मांडून झाली होती. त्याच्यानंतर रांगोळी काढली. हे बोलले खूप वेळ होऊन जाईल, तू काय कर आता स्वयंपाक करायला घे पटापट, मला भूक पण लागली. मार्गशीर्ष महिना माझ्यासाठी खूप स्पेशल होता, कारण की यांना दर गुरुवारची सुट्टी असते आणि गुरुवारची पूजा आणि मला बरेचसे कामाला खूप छान अशी मदत झाली. मी इथे रांगोळी काढली आणि ह्याच्यानंतर ह्यांनी पूर्ण कलर भरायला घेतला. बोलले मी भरतो कलर, वेळ लागन, तू घे स्वयंपाक करायला. मग काय यांची छोटीशी क्लिप ऍड केली, बघा कसे कलर भरतायत. तर मग नंतर मी जेवण बनवायला गेले. म्हणलं तुम्ही मस्त भरून घ्या सगळा कलर, मी घेते पटापट जेवण करून बनवून. त्यांना भूक पण लागली होती. माझा तर उपवास होता, पण त्यांना जेवण बनवायचं होतं. मग काय पटापट सगळ्यात आधी ना जेवायची तयारी केली. इथे बघू शकता दुपारचं जेवण. त्याच्यानंतर काय मी शूट वगैरे घेतला नाही. तर बघू शकता आमचा बेड असा परवा दिवशी तुटला होता. तर मग हे म्हणलं गुरुवारचे घरी येत तर तुम्ही ते जोडून घ्या. खरं तर मी खूप प्रयत्न केला बरं का जोडायचा, पण मला काही ते जमलंच नाही, कारण की आतून बरंच फिटिंग बाकी होती. खालची फळी काढून ऍडजस्ट केली वरती, नाहीतर आता वरची फळी तुटली म्हणल्यावरती ते माप काय आपल्याला डबल भेटणार नव्हतं. आणि हा बेड आहे ना, आर्यनने याच्यावर उडी मारली जोरात खूप मुलांनी, त्याच्यामुळे तो तुटला. बघू शकता तुम्ही, खूपच अवस्था बेकार केली. काय करणार लेकरू म्हणल्यावरती, आता त्याला काय मारून हाणून काय परत येत नाही, काय नाही. खालची फळी काढली आणि वरती टाकली. मग यांनी असा बेड जॉईंट केला. नंतर मग काय संध्याकाळी यांना पूजा वाचायला लावली. परत स्वयंपाकाची घाई. मग सगळ्यात आधी मस्त शेवयाची खीर बनवायला घेतली. काय नाही, ते दूध उकळून घेतलं, बासुंदीसारखं आटवून घेतलं. त्याच्यानंतर ती तळलेलं जी शेवई असती ना, ती त्याच्यामध्ये सोडली. 2-3 चमचे साखर टाकली आणि हेच नैवेद्य ठेवला होता. नंतर भाजी पोळी वगैरे बनवून घेतली आणि जेवण उपवास सोडून घेतला. कथा वगैरे यांनीच वाचली होती, आरती वगैरे आम्ही सगळी केली आणि त्याच्यानंतर मग मस्त असं जेवण केलं. चला भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्याला श्री स्वामी समर्थ.